कधी एखादा शेतकरी स्वतःच्या कष्टातून गावात वाचनालय उभं करतो, कधी एखादा डॉक्टर शहरातील सुखसुविधा सोडून ग्रामीण भागात सेवा देण्याचा ध्यास घेतो, तर कधी एखादा निवृत्त सैनिक आपल्या गावासाठी शाळा किंवा स्मारक उभारून समाजाला प्रेरणा देतो. अशाच प्रकारची एक वेगळी आणि प्रेरणादायी कहाणी आज आपण अनुभवणार आहोत. आज आपण सांगली जिल्ह्यातील खरसुंडी या गावात एका विलक्षण आणि बहुआयामी व्यक्तिमत्वाची भेट घेण्यासाठी आलो आहोत. खरसुंडी आटपाडी रोडवरून जाताना नजरेत भरतं एक वेगळंच आकर्षण, कलेचा, संस्कृतीचा आणि जिद्दीचा ठेवा जपणारं जावीर काष्ठशिल्प चित्रसंग्रहालय. शिक्षण क्षेत्रात तब्बल 34 वर्षे सेवा बजावत विद्यार्थ्यांचे भविष्य घडवणारे निवृत्त मुख्याध्यापक, साहित्यिक आणि कलेचे उपासक रमेश मारुती जावीर यांनी निवृत्तीनंतरही समाजासाठी प्रेरणादायी कार्य सुरू ठेवले. स्वतःच्या कष्टाने उभा केलेला निधी खर्च करून ज्यांनी हे स्वप्न साकार केले आणि आज येथे 250 पेक्षा अधिक काष्ठशिल्प निर्मिती, नामवंत चित्रकारांच्या पेंटिंग्स, जुनी नाणी, पक्षी व गड किल्ल्यांचे दुर्मिळ फोटो संग्रह, तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरील प्रसंगचित्रे जतन करून ठेवली आहेत. साहित्य, कला आणि संस्कृतीचा वारसा जपण्याच्या त्यांच्या या ध्यासाची दखल घेत इंडियाज वर्ल्ड रेकॉर्डमध्येही विशेष नोंद झाली आहे. अनेक राज्यस्तरीय साहित्य पुरस्कारांनी सन्मानित झालेल्या या व्यक्तिमत्वाने केवळ संग्रहालय उभारले नाही, तर ग्रामीण भागात कलेचा आणि प्रेरणेचा दीप प्रज्वलित केला आहे. अशा या ध्येयवेड्या प्रवासामागची कहाणी, संघर्ष आणि पुढील स्वप्ने जाणून घेण्यासाठी आज आपण त्यांच्याशी मनमोकळा संवाद साधणार आहोत. मनमोकळ्या गप्पांना आपण सुरुवात करण्याअगोदर मी निवृत्त मुख्याध्यापक रमेश जावीर सर आपलं आमच्या मराठी टाइम्स या चॅनलवरती स्वागत करतो. धन्यवाद सर. नमस्कार. हे काष्ठशिल्प उभारण्याची कल्पना आपल्याला कुठून मिळाली किंवा प्रेरणा कुठून मिळाली? मी थोडं साहित्य लेखन केलेलं आहे आणि कविता सादर करण्यासाठी अनेक साहित्य संमेलनातून भटकलेलो आहे, फिरलेलो आहे. 1995 ला कराड येथे अखिल भारतीय दलित साहित्य संमेलन भरलेलं होतं. बर. आणि त्या ठिकाणी विनायक पलुसकर नावाची एक व्यक्ती काष्ठशिल्प प्रदर्शन भरवलेलं होतं आणि मी ते प्रदर्शन पाहिलं आणि थोडी मुलाखती त्यांची घेतली. विचारलं त्यांना, तुम्ही काय करता? तर ते म्हणाले, मी बँकेत क्लार्क आहे. आणि मग न कळत मनाला वाटून गेलं, बँकेतला क्लार्क जर अशी काष्ठशिल्प घडवत असेल, मी तर एक माध्यमिक शिक्षक आहे आणि मला वेळ भरपूर असतो. निवृत्तीनंतर लोकांना असं वाटतं की आयुष्यभर आपण हे म्हणजे शिक्षण असेल हे आपण काम केलेलं, आता निवृत्तीचं आयुष्य आपण निवडलं, परंतु तुम्ही आता बघितलं हे तुम्ही एवढं सगळं उभा केलंय, तर हा निर्णय, एवढा मोठा निर्णय तुम्ही कसं काय घेतला? कसं आहे, कलेची म्हणजे उगमस्थानं ही वेगवेगळी म्युझियम्स मी पाहिली. मग त्यामध्ये सातारचं औंध येथील बाळासाहेब प्रतिनिधींनी उभारलेलं ते भवानी संग्रहालय मी पाहिलं. त्यानंतर सातारचंही संग्रहालय मी पाहिलं, कोल्हापूरचंही न्यू पॅलेस पाहिलं आणि म्हणलं तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी असे संग्रहालय आहेत. मग माझा गाव पण एक तीर्थक्षेत्र आहे, सिद्धनाथ मंदिर आहे. मग अशा ठिकाणी एक या ठिकाणी संग्रहालय उभारायचं असं मनोमन एक खुणगट बांधली आणि मी वाटचालीला लागलो. स्वतःचा संपूर्ण फंड या कामासाठी तुम्ही म्हणजे लावा, पण ह्या फंड कारण आपल्या आयुष्यभराचं ते हे होता, फंड होता, तो लावताना तुमच्या मनामध्ये संभ्रम असायचं काही कारण नाही. कारण मुलांची
मला 3 मुलगे, हम्म. सुधीर, मकरंद आणि निखिल. आणि त्यांची शिक्षण मी उमेदीने केली. म्हणजे सुधीर एटीडी जीडी आर्ट झाला, मकरंद BSc BEd झाला आणि निखिल बी फार्मसी झाला. मग तेही त्यांच्या शिक्षणानुसार व्यवसायात पडले. आणि मी ठरवलं की आपण काहीतरी छंद जोपासायचा. आणि मला एक असं रिकामं मन हे सैतानाचं घर असतं. आणि मग या मनाला कुठेतरी बांधून ठेवलं पाहिजे म्हणून मी हे संग्रहालय उभारायचं ठरवलं आणि साहित्य लेखनही करायचं ठरवलं. म्हणजे मनामध्ये कुठलाही तुमच्या संभ्रम नव्हता, तुमचं फिक्स होतं की आपल्याला हे उभा करायचं आहे. अगदी. आता संग्रहालय उभारताना कोणकोणत्या अडचणींचा तुम्हाला सामना करावा लागला प्राथमिक स्वरूपात? आता रयत शिक्षण संस्थेत नोकरी करत असताना बऱ्याच वेळेला बदल्याचा योग आला. आणि मग बदली म्हटल्यानंतर प्रत्येक माणसाला नकोच हवी असते, नकोच असं वाटत असतं. पण मी काय ते कारण म्हणजे बदली म्हणजे एक संधीच मी समजलो. आणि मी माझं म्हणजे इंग्रजीचं अध्यापन करत राहिलो आणि फावल्या वेळात लेखन आणि हे काष्ठशिल्पकला अगदी लिलिया मला वेळ मिळेल तसं शनिवारी रविवारी, उन्हाळी सुट्टी, दीपावली सुट्टी या सुट्ट्यांचं औचित्य साधत मी हे त्या वेळेला संग्रहित करत राहिलो आणि करत राहिलो. त्या कठीण काळात म्हणजे तुमची बदली व्हायची असेल, तुम्ही ते सकारात्मकरित्या घेतलं, म्हणजे त्या गोष्टीचं तुम्ही जास्त हे केलं नाही. पण अगदी त्या कठीण काळामध्ये तुम्हाला सगळ्यात जास्त साथ कोणाची मिळाली? अर्थातच माझ्या सौभाग्यवतीची म्हणता येईल. कारण अं, प्रेरणा स्वच्छता ठेवणं म्हणा, हे म्हणा, ते म्हणा, पण सहकार्य अगदी सौभाग्यवतींचं आहे. आता हे जे संग्रहालय आहे, तर कोणकोणत्या प्रकारचे काष्ठशिल्प आपल्याला पाहायला, तुम्ही कोणकोणत्या प्रकारचे काष्ठशिल्पांचा संग्रह केलेला आहे? काष्ठशिल्प मी ह्याला वाघोली, जिल्हा सातारा या ठिकाणी मला गरुड भरारी हे काष्ठशिल्प मिळालेलं आहे. त्यानंतर पाटण तालुक्यात मारोल हवेली ढेबेवाडीच्या खोऱ्यात दिवशी म्हणून आमची भागशाळा होती. आणि त्या ठिकाणी गरुड बैठक नावाचं काष्ठशिल्प मला मिळालं. एक कार्यानुभव मी विषय शिकवत असे आणि चित्रकला विषय शिकवत असे. तसा माझा मुख्य विषय इंग्रजी आहे, पण कलेवर प्रेम केलं. आणि मग कार्यानुभवच्या तासाला शाळेजवळच एक वटलेलं झाड होतं आणि ते डोंब्यावर होतं. ते मुलांना असं ढकलून द्या म्हटलं आणि नको असलेल्या फांद्या बाजूला केल्या आणि मला गरुड बैठक नावाचं काष्ठशिल्प मिळालं. म्हणजे ही एक तुमची संग्रह करताना एक आठवण आहे. हो. अशीच आणखी एखादी अविस्मरणीय आठवण आहे का तुमची, की जे तुम्हाला आमच्या आपल्या सगळ्या दर्शकांना सांगता येईल? तर करमाळा वांगी नंबर 3 या ठिकाणी मी होतो रयत संस्थेच्या हायस्कूलवर. आणि त्या ठिकाणी मी बोरवर पाणी प्यायला आणायला जात असे. आणि त्या ठिकाणी एक वटलेलं खोड पडलेलं होतं. ते खोड मी आणलं आणि त्यामध्ये मला पावसाची वाट पाहणारी स्त्रीचा आकार सापडलेला आहे. म्हणजे पावसाची प्रतीक्षा ही शेतकऱ्याला करावं लागते, चराचराला करावं लागते. ते एक अप्रतिम असं काष्ठशिल्प मला मिळालेलं आहे. आणि अशी बरीच काही काष्ठशिल्प मिळाली. लॉकडाऊनच्या काळात डायनोसर हे काष्ठशिल्प मिळालं खरसुंडीमध्येच. त्यानंतर सिंहाचं काष्ठशिल्प मला खरसुंडीमध्येच असं जळणामध्ये सापडलेलं आहे. आणि अशी ही काष्ठशिल्प अप्रतिम अशी काष्ठशिल्प आहे. ग्रामीण संस्कृती जपण्यासाठी अशा प्रकारच्या संग्रहालयाची म्हणजे कितपत गरज आहे असं तुम्हाला वाटतं? कारण आपण बघितलं तर ग्रामीण तुम्ही बऱ्यापैकी जे शिल्प दिसत आहेत, तर आपली ग्रामीण संस्कृती त्याच्यामधून प्रतिबिंबित होते. तर अशा संग्रहालयाची गरज, त्यावर काय वाटते तुम्हाला? विषय काय माहिती का, काष्ठ म्हणजे काष्ठ हा संस्कृत शब्द आहे. काष्ठ म्हणजे लाकूड. आणि झाडांच्या मुळाखोडामध्ये
जे नैसर्गिक आकार, मग ते पक्ष्यांचे असो, प्राण्यांचे असो किंवा मानवी आकार असो, असे आकार शोधले जातात. त्याला काष्ठशिल्प असं म्हणतात. आणि मग काष्ठशिल्प ही आदिवासी कला आहे आणि ही नामशेष होत चाललेली कला आहे. ह्या कलेचं संवर्धन व्हावं आणि माझ्याही कलेचं चित्रकला सुद्धा मी जोपासलेली आहे कला. बरेच चित्र इथं बघितले आणि संग्रह वृत्ती आहे माझ्याकडे, जुनी नाणी पण आहेत. हो. आणि मग ही सर्व संग्रह कुठे एका ठिकाणी असावा म्हणून माझ्या घराचीच रचना मी त्या संग्रहालयाची केलेली आहे. आता मला एक असा प्रश्न विचार वाटतो सर, की तुमचं एवढी मोठी बिल्डिंग बांधली, ह्या पूर्ण बिल्डिंग मध्ये मी बघितलं तर संपूर्ण शिल्प, चित्र, पेंटिंग तुमचं सगळं साहित्य दिसतंय. तुमच्या राहण्याची व्यवस्था तुम्ही कशी केली? राहण्याची म्हणजे याच्या पाठीमाग राहण्याची पण 3 खोल्या काढलेल्या आहेत. 3 मुलांना 3 खोल्या, पण त्या आकारानं लहान आहेत. ह्या इमारतीचाच भाग, परंतु त्या थोड्या आकारानं लहान आहेत. आणि कुटुंब दाटक्या जागेत राहते, पण कला वस्तूला प्रशस्त असं हॉल, हे जरा खुळ्यात निघायचं काम आहे. पण आमचं माझं कुटुंबही ते सहन करते. नाही, हे तुमचं कलेवरचं प्रेम आहे आणि तुमचे तुमच्या मुलांच्यावर झालेले संस्कार आहेत. हा, हा, त्याच्यामुळे त्यांनी हे स्वीकारलं. हा, हा, हा. मोठं तुमच्या कलेला त्यांनी मोठी जागा दिली हो हो आणि हो. स्वतःला राहण्यासाठी छोटी जागा दिली. अशी खूप कमी उदाहरणं आहेत. असं आपल्याला सहसा पाहायला मिळतच नाही. आता आजच्या तरुण पिढीने या संग्रहालयातून काय शिकावं असं तुम्हाला वाटतं? आजची तरुण पिढी आता ह्या मोबाईल युगामध्ये, आजची तरुण पिढी ही कौशल्यापासून दूर जाते की काय असं वाटायला लागलं मला. कारण काय माहित आहे का, आता प्रत्येक जण उठतोय आणि मला नोकरी पाहिजे किंवा आम्हाला नोकऱ्या द्या. मी तर म्हणतो नोकऱ्या मागत बसू नका. काहीतरी कौशल्य तुम्ही जपा आणि ते कौशल्य तुमच्या जीवन जगण्याचं चरितार्थ होईल, साधन होईल. असं मला वाटतंय. आणि त्या नवयुवकांना एक कलेचं प्रबोधन व्हावं, त्यांनी इथं यावं, बारकाईनं अभ्यास करावा. मी त्यांना ज्ञान द्यायला सदैव तयार आहे, अगदी 24 तास. युवकांनी यावं, याचं माहिती घ्यावी. आणि ही काष्ठशिल्प जी आहेत, मोठमोठ्या हॉटेलमधून, मोठमोठ्या राजवाड्यामधून ही विकत घेतली जातात. धनिक दांडगे, धनदांडगे ही घेतात, पण तिथपर्यंत आपण पोहोचलं पाहिजे. मोह मांगा दाम याला मिळू शकतो. आता सर, या संग्रहालय भेट देण्यासाठी भरपूर शाळा, शाळांची मुलं येत असतील, पर्यटक येत असतील, तर त्यांच्यासाठी काही विशेष योजना राबवायची तुमच्या डोक्यात काही विचार आहे का? म्हणजे त्यांनी यावं, त्यांना काय तुम्ही आवाहन करा? नाही, मी एक सप्तरंगी कला नावाचं पुस्तक लिहिलेलं आहे. तर हे पुस्तकात मी विविध जपलेल्या कलेचं मार्गदर्शन आहे. मग भाषण कसं करावं, मुलाखत कशी घ्यावी, फोटोग्राफी कशी करावी, काष्ठशिल्प निर्मिती कशी करावी, काव्य कसं लिहावं आणि चित्रकला, चित्र कशी काढावी, एकूण एक छंद कसे जोपासावेत, जुने संग्रह कसा करावा, सारं ललित लेख माध्यमातून लिहिलेलं आहे. म्हणजे त्यांनी यावं, या पुस्तकाचा शोध घ्यावा, ते वाचावं आणि तसं करून पाहावं, अशी एक माझी मनोमन धारणा आहे. आणि जाताना हे पुस्तक विकत न्यावं असं मला वाटतं.